हॅलो नमस्कार, स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि आजच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ काय आहे। तर आज मी तुमच्यासोबत माझा हॉल म्हणजेच लिव्हिंग रूम कसा क्लिनिंग करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच कंटिन्यू करा। आणि हो, आता गणपती बसणार आहे तर डेकोरेशन वगैरे सुद्धा लागतात, त्यामुळे सगळं डेकोरेशन वगैरे सुद्धा काढून ठेवायचं होतं। आणि किचनची क्लिनिंग पूर्ण करून झालेली होती, त्यानंतर बेडरूमची सुद्धा क्लिनिंग करून झालेली होती। आता फक्त लिव्हिंग रूमचंच लिव्हिंग रूमच आवरायचा राहिलेला होता, तर तो सुद्धा आता आवरायला घेतला। आणि सगळ्यात आधी जो सोफा आहे तो सरकवून घेतला, कारण सोफ्याच्या पाठीमागे थोडीशी स्टोअर करण्यासाठी जागा आलेली आहे। आणि तिथे सगळं मी माझं जे काही आत्राप सामान आहे, जसं की डेकोरेशन म्हणा किंवा शिवांशी जे काही इतक्या खेळण्या झालेल्या आहे की 2-1 गोण्या इतक्या खेळण्या झालेल्या होत्या, तर त्या सगळ्या मला आवरायच्या होत्या। त्यामधल्या ज्या काही तुटलेल्या खेळण्या होत्या त्या सगळ्या फेकून द्यायच्या होत्या। आणि जेव्हा ओतलं ना त्यावेळेस काही सुचत नव्हतं की इतकं काय करायचं, काय ठेवायचं, काय नाही। कारण दरवेळेस कितीही रिकामं केलं तरी परत जत्रेत गेलो किंवा कुठे गेलो की सगळंच परत जमा होऊन जातं। तर बघा, आता बोलता बोलता सगळं आजीनी मी सगळं वेगवेगळं केलं। जे काही टॉय, सॉफ्ट टॉय किंवा जे काही खेळण्या, पझल सगळं वेगवेगळं करून ठेवलं, म्हणजे वेळेवर त्याला सापडेल आणि जास्त पसारासुद्धा होणार नाही त्यामुळे। तर दुपारी 2 वाजता लागली होती, तर जवळपास मला 5 वाजले पूर्ण हॉल क्लिनिंग करता करता। तर हॉल दिसायला अगदी असं वाटतं की काहीच सामान नाही आहे, पण जेव्हा आवरायला काढतो तेव्हा कळलंच नाही की इतकं कुठून आलं। आणि जेव्हा जिथे जागा आहे ना तर ते सगळं रिकामं करून तिथे सगळे 2 कॉक्रोच झालेले होते, सगळं क्लिनिंग केली आणि व्यवस्थित स्वच्छ करून ज्या काही खेळण्या म्हणा किंवा जे काही डेकोरेशनचं म्हणा, जे काही आत्राप वस्तू ज्या लागणाऱ्या होत्या त्या सगळ्या तिथे ठेवल्या। त्यानंतर परत आता डेकोरेशन लागणारच आहे, त्यामुळे ते वरचीवरच ठेवणार आहे। आणि आता झोका वगैरे होता, तिथे पाळणा होता, शिवांचा छोट्यापणीचा जो काही पाळणा होता तो सुद्धा काढून ठेवला। सगळं आता जे काही लागणार नाही आहे ते सगळं मम्मीकडे देणार आहे, कारण इथे कसं आहे, रेंटेड हाऊस असल्यामुळे सारखं इकडे तिकडे मिरवायला खूप अवघड जातं आणि आवरायलासुद्धा खूप जड जातं। त्यामुळे मम्मीच्या घरीच नेऊन ठेवेल, जेव्हा लागेल तेव्हा परत आणता येईल। किंवा आता गरजही नाही आहे खेळण्याची शिवांशला, त्यामुळे सगळं तिकडे नेऊन ठेवणार आहे। त्यानंतर कसं आहे ना की स्टोअर जो खालचा आहे ना, जो सोफ्याच्या मागे पॅसेज हाईड होतो, ते सगळं आवरून घेतलं। त्यानंतर वरचा जो भाग आहे, जो काही कडप्पा दिलेला आहे बसण्यासाठी, त्याच्यावरती जी विंडो आहे ना ती विंडो इतकी खराब होऊन जाते की पूर्ण धूळ, गॅरेज आहे खालती, त्याच्यामुळे गाड्यांचं सगळं धूर वगैरे सगळं वरती येतो आणि सगळं त्यामध्ये अडकून बसतं जाळीच्या खिडकीमध्ये। त्यामुळे नेटची जी काही जाळी आहे ना सगळं क्लिनिंग करून पहिले ब्रशने क्लीन केलं, सगळी धूळ वगैरे काढून घेतली। आणि मला तर सर्दी वगैरे झालेली आहे आणि धुळीची पण ॲलर्जी आहे, पण तरी पण सगळं क्लीन करायचंच होतं, कारण रोज थोडं थोडं करायचं म्हटलं ना तर इतकं सगळं लोड येत होता। तर आज मी ना सगळ्या गोधड्यासुद्धा, अर्ध्या गोधड्या म्हणा, ब्लँकेट सगळ्या धुवून घेतल्या, तर त्या सुकायला टाकलेल्या होत्या। आणि पडदे वगैरेसुद्धा आता मला काढून भिजत घालायचे होते, तर पडदे वगैरेसुद्धा भिजून माझे सगळे झालेले आहे आज आणि सगळे वाळत घातलेले आहे। आणि हे क्लिनिंगची व्हिडिओ मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते आहे, कारण व्हॉइस ओव्हर करायलासुद्धा टाईम भेटत नव्हता। आणि व्हिडिओ या थोड्याफार लेटच येत आहे, कारण कसं आहे ना की घरामध्ये सगळं काम काढलेलं आहे आणि इतकं सगळं काम आहे ना आपल्याला एकट्यांनाच करावं लागतं, त्यामुळे कसं आहे ना थोडाफार धपका पडतो आणि इकडे तिकडे व्हिडिओ एडिटिंगला आणि अपलोडिंगला थोडा वेळ लागत आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्याल। त्यानंतर बघा, ज्या खिडक्या आहे ना तर ते एकच खिडकी आहे, सगळी छान अशी घासणीने घासून घेतली आणि पाण्याने छान एकदा 2-3 फडक्याने छान पुसून घेतली, अगदी चकचकीत झाली होती। आणि बाहेरचे जे काही रॉड दिसत आहे लोखंडी गज, ते पण छान पुसून घेतले। आणि कसं आहे ना, छान एकदा पुसलं ना तर अगदी इतकं छान वाटायला लागलं होतं।
जेव्हा आपण थोडं थोडं क्लिनिंग करायला घेतो ना, त्यावेळेस अगदी असं वाटतं की खूप छान वेगळंच प्रसन्न वाटतं, आवरल्यासारखं वाटतं. आणि जेव्हा आवरतो ना त्यावेळेस खूप दम लागतो किंवा खूप शीणसुद्धा होतो कामाचा. पण ज्यावेळेस आपण एकदा आवरलं ना तर आपल्याला ते बघून इतकं प्रसन्न वाटतं ना आणि अगदी फ्रेश वाटतं. तर बघा आता खिडकी तर घासून स्वच्छ करून झालेली होती. तर हा कडप्पासुद्धा खूप दिवसाचा पुसलेला घासलेला नव्हता. त्यामुळे म्हटलं चला आता घासणीने छान असा ओटा तो आहे ना छान घासून घेतला आणि कपड्याने छान पुसून घेतला. तर बघा किती छान चमकायला लागलेला होता. तर खूप छान दिसत होतं, असं एकदम फ्रेश वाटायला लागलेलं होतं. त्यानंतर हॉलमध्ये जितक्या काही फ्रेम्स लावलेल्या आहे, घोड्याची म्हणा, राधाकृष्णाची म्हणा, घड्याळ म्हणा, सगळं छान असं पुसून घेणार आहे. कोरड्या कपड्यानेच पुसून घेणार आहे. त्यानंतर जे बल्ब होते ना ते घरातले बल्बसुद्धा साफ करायचे होते. जितके आता हॉलमध्ये बल्ब आहे किंवा बटन आहे ते सगळे आता क्लिनिंग करून घेईल. नंतर दुसऱ्या दिवशी परत एकदा सगळ्या घरातली जे स्विच आहे ते सगळे छान पुसून घेणार आहे. कारण सगळ्या स्विचला हात लागलेले असतात, धूळ लागलेली असते, काळे डाग पडलेले असतात. सगळं स्वच्छ करायचे आहे कारण जवळपास माझं घर पूर्ण क्लीन करून झालेलं आहे. घड्याळसुद्धा छान पुसून घेतलं, धूळ लागलेली होती थोडी थोडी. घरातली जी हॉलची झटक होती ती तर आधीच झालेली होती आणि फॅन राहिलेला आहे. तर फॅन त्यांनाच मिस्टर क्लीन करून देतील कारण त्यांनाच वरती चढून ते क्लिनिंग करायचं जमतं. बाकी तर सगळं मी क्लीन करून घेतलेलंच आहे. तर आता टी व्हीसुद्धा जवळपास छान असा रोजच्या रोज एक हात मारूनच घेत असते. स्पीकर तर तुम्ही बघतच असाल, रोज मी क्लिनिंग करते, पण तरीही आता एक हात परत एकदा फिरवून घेणार आहे. तर गणपती बसणार असले की घरामध्ये स्वच्छता केलीच पाहिजे. कारण जसं आपल्या घरी कोणी पाहुणे येणार असेल तर आपण घराची जशी क्लिनिंग करतो चांगलं दिसण्यासाठी, तसंच आता आपल्या घरी कोणता ना गणपती हा एक पाहुणाच आहे आणि आपल्या घरी ते 10 दिवस येत असतात, विराजमान होत असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये सगळं क्लीन आणि स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यानंतर जे काही उरलेलं काम म्हणजे फरशी पुसून घेतली. जिथे सोफा ठेवायचा होता ते फरशी सगळी क्लीन करून हातानेच कपड्याने पुसून घेतली. डीप क्लिनिंग तर नंतर पुसणार आहेच, पण तरीसुद्धा थोडासा एक हात मारून घेतला आणि परत एकदा सोफा झटकून घेतला. धूळ वगैरे खालून जाळे वगैरे लागलेले होते, कॉक्रोचने पूर्ण घाण करून ठेवलेलं होतं. सगळं छान स्वच्छ क्लिनिंग केली आणि सोफ्याच्या खालतीसुद्धा छान असं घासून क्लीन केलं आणि आता सोफा व्यवस्थित जागेवर सेट करायचा होता. तर सोफा व्यवस्थित जागेवर जर ठेवला ना तर लगेचच सोफ्याचे जे कवर आहे ना ते सुद्धा मी धुवून काढले आज. तर आज खूप जास्त कपडे धुतलेले आहे, म्हणजे जे ब्लँकेट खूप धुतलेले आहे, पडदे पण धुवून काढले आणि सोफ्यावरचे कवरंसुद्धा इतके खराब झालेले होते, इतके मेसी दिसायला लागले होते. इतकं काळं पाणी गेलं त्याचंसुद्धा. तर एक दिवस पूर्ण गरम पाण्यात छान भिजत घातले आणि आता तुम्हाला जवळून दाखवतेच की किती शुभ्र पांढरे आणि किती नवीन कोरे दिसायला लागले होते बघा. त्यानंतर सोफ्यावर जितका काही पसारा होता सगळा आवरून घेतला. मला हॉलमध्ये काही पसारा नकोच होता, त्यामुळे सगळं उचलून घेतलं. जे काही पडलेला पसारा होता रोजच्या रोज तो सुद्धा आवरून घेतला आणि एक स्वच्छ आता परत एकदा झाडू मारून घेते म्हटलं. झाडू मारायच्या अगोदर परत आठवलं की या साईडच्या दोन्ही चेअरच्या पाठीमागे खूप धूळ होती, ते दोन्ही चेअर साफ करायच्या राहिल्याच होत्या. परत एकदा सोफा सरकवून त्या खालची धूळ वगैरे परत एकदा छान पुसून घेतला, तिथला सुद्धा कॉर्नर.
रोजच्या रोज आपण डीप क्लिनिंग करतच असतो, पण ज्या वेळेस आपण घर आवरायला काढतो त्यावेळेस समजतं की किती सारे कॉर्नर म्हणा, किती साऱ्या बारीक वस्तू कामं असतात. जे काही करायला घेतो त्यावेळेस समजतं की किती काम असतं. तर रोजच्या रोज तितकं केलं तर फारसं काही लोड येत नाही. पण ब्लँकेट म्हणा, माझ्याकडे काही कपडे धुवायचं मशीन नाही आहे, वॉशिंग मशीन नाही आहे, त्यामुळे कपडेसुद्धा हातानेच धुवावे लागतात. ब्लँकेट, चादरी, गोधड्या म्हणा, तर त्यामुळे जास्त लोड येतो आणि खूप जाम होऊन जातं. तर परत एकदा झाडू एकदम स्वच्छ क्लीन करून घेतला. टीव्हीच्या खालचा जो टेबल आहे तो सुद्धा छान सरकवून व्यवस्थित तिल्लीसुद्धा जाळं वगैरे काढलं. आणि हे जे प्लांट आहे ना, तर हे सुद्धा आता छान धुवून घ्यायचं होतं, कारण खूप धूळ बसलेली होती. आणल्यापासून नीट क्लीन केलेलंच नव्हतं. तर आता नळाखालतीच छान एकदा धुवून घेणार आहे. त्यानंतर कॉर्नरला जी मशीन ठेवलेली आहे तर त्याच्या पाठीमागे सुद्धा काही धूळ वगैरे होती, ती सुद्धा छान झाडून घेतली. म्हणजे माझा हॉल एकदम व्यवस्थित झालेला होता, सगळं आवरून झालेलं होतं. आणि उरलेलं काम म्हणजे हे प्लांटला छान असं पाण्याने धुवून घेतलं. काही साबण वगैरे लावण्याची गरज पडली नाही, अगदी पाण्याने स्वच्छ होऊन गेले. अगदी पानं अगदी फ्रेश झाले आणि आर्टिफिशियल असल्यामुळे दिसायला छान दिसतं. तर टीव्हीच्या इथे छान डेकोरसुद्धा दिसतं. तर छान आता धुवून घेतलं. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता टपामध्ये ब्लँकेट वगैरे भिजत घातलेली होती, तर हे ब्लँकेट पण छान धुवून घेतले. आणि व्यवस्थित आता थोडंफारच राहिलेलं होतं. घरातली क्लिनिंग जवळपास सगळी झाली होती. बाल्कनी आणि बाथरूम, टॉयलेट इतकंच माझं आता उरलेलं आहे काम. तर ते सुद्धा उद्या परवा होऊनच जाईल. अशी माझी जवळपास गणपतीमधली दिवाळीची जवळपास क्लिनिंग तर माझी झालेली आहेच. दिवाळीच्या अगोदरच मी क्लिनिंग करून घेते, कारण दिवाळीमध्ये खूप लोड येऊन जातो. दिवाळीची शॉपिंग असते, लक्ष्मीपूजन असतं, त्यावेळेस फराळाचं करायचं असतं, तर जमत नाही. त्यामुळे आधीच क्लिनिंगला लागते मी. तर जे काही प्लांट होतं त्याचे पानं असे चुरगळल्या गेलेले होते, व्यवस्थित ताट करून घेतले. आणि आता फॅन लावून हवेशीर छान सुकत ठेवलेलं होतं. तर बघा आता माझं सगळं हॉल, लिव्हिंग रूम माझा चांगला चकचक झालेला होता. आणि एकूण एक कॉर्नर एकदम चमकायला लागलेला होता. स्वच्छ आणि टापटीप अशा गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या ना, तर कोणत्याही गोष्टीचा लोड येत नाही. आणि कशी वाटली माझी आजची क्लिनिंग, तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण मजेत राहा, आनंदी राहा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट देखील करा. तर बाय बाय.